हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला इंट्रोडक्शन इन सी प्लस प्लस बघितलेलं आहे. सी प्लस प्लसचे 6 पार्ट आहेत, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी पार्ट फर्स्ट आपण इंट्रोडक्शन इन सी प्लस प्लस पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पार्ट सेकंड आर अँड फंक्शन्स. लक्षात आहे? तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलं आहे, व्हॉट इज आर ए, एक्सप्लेन हाऊ आर ए इज पास्ड टू द फंक्शन. तर आर ए म्हणजे काय, तर आर ए चे जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्येच आपल्याला सी प्लस प्लसचे प्रोग्राम करायचे. तर आर ए इज अ collection of identical data object which are stored in consecutive memory location under common variable name, then this is also called array. म्हणजे काय की एखादा डेटा टाइप्स घ्या, इंटिजर असेल, कॅरेक्टर असेल, फ्लोट असेल, अशा पद्धतीचा डेटा टाइप्स घ्या, त्याच्या समोर array नेम द्या आणि अँगल ब्रॅकेट मध्ये त्याची साइज द्या. कोणती साइज असेल त्याला म्हणतो आपण एक्सप्रेशन दॅट इज साइज. तर हा झाला आरेचा सिंटॅक्स. म्हणजे तुम्हाला 100 नंबर जर रेकॉर्ड जर पाहिजे असेल तर एक्सप्रेशन मध्ये 100 ही व्हॅल्यू पुट करा. लक्षात आहे? 500 विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड पाहिजे असेल तर एक्सप्रेशन मध्ये 500 हे पुट करा, पण कशात? अँगल ब्रॅकेट मध्ये. द साइज ऑफ array आर स्टोर्ड इन व्हेरिएबल. लक्षात आहे? फॉर दॅट एक्झाम्पल आता त्याचा सिंटॅक्स, आता व्हेरिएबल जर बघितलं, सॉरी एक्झाम्पल जर बघितलं तर काही डेटा टाइप इंटिजर, array नेम a आणि साइज ऑफ. त्याचा हे काय सांगता येईल? द साइज ऑफ array आर स्टोर्ड इन व्हेरिएबल a, इंटिजर a ऑफ 100. अशा पद्धतीने टोटल रेकॉर्ड पुट काय सांगितलं डेफिनेशन? array इज अ collection of identical data object which are stored in consecutive memory location under common variable name, then this is also called array. In this array syntax data types array name आणि angle bracket मध्ये expressions. data types integer, character, float ऐवजी कोणताही घ्या, array name a आणि expression काय असेल ते जेवढे तुम्हाला रेकॉर्ड घ्यायचे आहे तेवढी त्याची साइज आहे. त्याचा काय म्हणतो? साइज ऑफ array आर स्टोर्ड इन व्हेरिएबल a असा याचा. तर वास्तवात कसं वाचायचं? इंटिजर a ऑफ 100, इंटिजर b ऑफ 100, इंटिजर a ऑफ किंवा c ऑफ 100 किंवा फ्लोट a ऑफ 100 अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. इंटिजर a ऑफ 100. लक्षात आहे? तर when array is passed to the function it requires subscript bracket. तर अशा पद्धतीने सबस्क्रिप्ट ब्रॅकेट यूज करा आणि array चे प्रोग्राम तुम्ही करू शकता. लक्षात आहे? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पर्यंत विचारत आहे, पॉइंटर म्हणजे काय? तर आपण 11वी मध्ये पॉइंटर म्हणजे काय हे बघितलेलं आहे. पॉइंटरची डेफिनेशन आणि त्याचे ॲडव्हांटेजेस हे कन्सेप्ट तुम्हाला 12वी साठी आहे. तर डिफाइन पॉइंटर, गिव्ह ॲडव्हांटेजेस ऑफ पॉइंटर. तर pointer is a variable which holds the memory address of another variable. म्हणजे काय की दुसऱ्याचा ॲड्रेस स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवणे, दॅट इज पॉइंटर्स. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याचा पत्ता मला माहित असेल तर मी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जाऊ शकतो. आता पॉइंटर इज व्हेरिएबल दॅट होल्ड्स मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे मेमरी ॲड्रेस म्हणजे काय की एखादी व्हॅल्यू घेतली त्याचं कन्वर्जन तो बायनरी मध्ये करतो, दॅट इज ॲड्रेस. तर ॲड्रेसचं रूपांतर तो बायनरी मध्ये कन्वर्ट करून त्याचा ॲड्रेस जो आहे तो डिस्प्ले करतो, त्याला म्हणतो आपण पॉइंटर. आता ॲडव्हांटेजेस ऑफ पॉइंटर. पॉइंटरचे कोणकोणते ॲडव्हांटेजेस आहेत बघा. फर्स्ट ॲडव्हांटेजेस, पॉइंटर कॅन पास द array ऑफ फंक्शन्स. पॉइंटरचे सगळे सिंटॅक्स हे array आणि फंक्शनच्या प्रोग्राममध्ये यूज करता येतात. सेकंड ॲडव्हांटेजेस, इट अलाउज टू क्रिएट मेमरी. पॉइंटर प्रोग्राम मध्ये यूज केल्यामुळे, स्टार यूज केल्यामुळे प्रोग्रामला मेमरी जास्त मिळू शकते. थर्ड ॲडव्हांटेज सांगते, इट अलाउज द लिंक बिटवीन डेटा अँड एलिमेंट. एकमेकाचे डेटा असेल किंवा एकमेकाची फाईल असेल त्याची लिंक बनवता येते. आणि थर्ड लास्ट ॲडव्हांटेज,
इट अलाउज टू रिटर्न द व्हॅल्यू. प्रोग्राम तयार केल्यानंतर व्हॅल्यू ऑटोमॅटिक रिटर्न सुद्धा करता येते. म्हणजे पॉइंटर यूज करून काय करता येते, मेमरी जास्त मिळवता येते, डेटाची लिंक बनवता येते. त्याच्यानंतर व्हेरिएबल मध्ये फंक्शन मध्ये आणि अरे मध्ये तुम्हाला पॉइंटर यूज करता येतो आणि व्हॅल्यू रिटर्न करता येते. तर या 4 ॲडव्हांटेजेस आहेत. लक्षात आहे. तर पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट होल्ड्स मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ही झाली डेफिनेशन. ॲडव्हांटेजेस काय, द पॉइंटर इज पास टू द function, array and classes. Second, it allows to increase the memory segment. Third, it allows to link between data and element. And last, it allows to return the value in functional arguments. Value ही रिटर्न आहे जे गेट लास्ट प्रोग्राम सुद्धा सॉल्व्ह होऊन जे एक्सप्रेशन व्हॅल्यू आहे ते मेन फंक्शन सुद्धा पास करता येते. तर हे झालं पॉइंटरने त्याचे ॲडव्हांटेजेस. नेक्स्ट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलंय, डिफाइन पॉइंटर. डिफाइन पॉइंटर एक्सप्लेन कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स मेथड. तर पॉइंटरची रेफरन्स मी आता सांगितली काय, पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट होल्ड्स मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल्स. आता त्याच्यामध्ये कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे एका फंक्शन कडून दुसऱ्या फंक्शन कडे व्हॅल्यू कॉल करणे. फॉर दॅट एक्झाम्पल इंटिजर स्वॅप, त्याच्यामध्ये इंटिजर a, इंटिजर b. लक्षात आहे. प्रोग्रामची सुरुवात वाईड मेन, हे झालं फंक्शन वाईड मेन, हे झालं फंक्शन. फंक्शन म्हणजे काय, स्वॅप x आणि y, x, y. बरोबर आहे. त्याच्यानंतर हेच फंक्शन सेमी कॉमा जे आता एक फंक्शन होते, हेच फंक्शन परत रिटर्न द्यायचे. इंटिजर स्वॅप इंटिजर a, इंटिजर b. आणि ह्याच्यामध्ये तुमचा असतो तो पूर्णपणे फॉर्म्युला आहे. अच्छा. तर कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, हे झालं त्याचं एक्झाम्पल. तर कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, when portion of a programs invokes to the function, then control will be transferred to the main function, to the calling function, and actual argument can be passed to the function. Then this function is also called call by value method. म्हणजे हे एक्सप्रेशन सॉल्व्ह होऊन किंवा तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय, टेम्प इक्वल टू a, a इक्वल टू b, b इक्वल टू 10, हा फॉर्म्युला स्वॅप होऊन किंवा त्याच्या व्हॅल्यू आदला बदल किंवा इंटरचेंज होऊन मेन फंक्शनला व्हॅल्यू कॉल केला जातात, ह्यालाच म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू मेथड. कॉल बाय व्हॅल्यू मेथड. ठीक आहे. तर हे फंक्शन हे मेन फंक्शन आहे आणि हे कॉलिंग फंक्शन आहे. कॉलिंग फंक्शन पासून मेन फंक्शनला व्हॅल्यू कॉल करणे, दॅट इज आल्सो कॉल्ड कॉल बाय व्हॅल्यू मेथड. आणि सेकंड टाइप्स कॉल बाय रेफरन्स मेथड. रेफरन्स म्हणजे काय, रेफरन्स म्हणजे स्टार यूज करणे. आता स्टार कुठे यूज करायचा, इंटिजर स्टार a, स्टार म्हणजे पॉइंटर, इंटिजर स्टार b. तर स्टार यूज केल्यानंतर ॲड्रेस यूज करावा, इंटिजर अँड x, इंटिजर अँड y. या ठिकाणी इंटिजर स्टार a, इंटिजर स्टार b. लक्षात आहे. तर स्टार कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय, सिंटॅक्स सेम तेच आहे पण फंक्शन्स मात्र त्यातले किंवा स्टार आणि स्टार म्हणजे पॉइंटर, अँड म्हणजे ॲड्रेस. तर कॉल बाय रेफरन्स मेथड बघा, कॉल बाय रेफरन्स मेथड म्हणजे काय, when function is called by a program, then address of actual argument is copied to the formal argument, then this function is also called call by reference method. म्हणजे यातले सॉल्व्ह होऊन झालेले एक्सप्रेशन आहे. कॉल बाय व्हॅल्यू यूज केलं तर तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट द्यावं लागतं, रिटर्न a आणि b. इथं पॉइंटर यूज केल्यामुळे रिटर्न स्टेटमेंट द्यायची गरज नाही, म्हणजे प्रोग्रामची लेंथ रिड्यूस होते, कमी होते. म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा आणि व्हॅल्यू ऑटोमॅटिक रिटर्न जाईल. हे ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आहे, हे फॉर्म्युला आर्ग्युमेंट आहे. तर ऍक्च्युअल आर्ग्युमेंट किंवा मेन फंक्शन कॉलिंग फंक्शन पासून मेन फंक्शनला डायरेक्ट व्हॅल्यू पास केली जाते. कशामुळे, पॉइंटर यूज केल्यामुळे. म्हणून याला म्हटलं कॉल बाय रेफरन्स मेथड. आणि पॉइंटर यूज केला की त्याचा ऍड्रेस यूज करतो. ऍड्रेस म्हणजे व्हॅल्यूचे रूपांतर बायनरी मध्ये कन्वर्ट होते त्याला ऍड्रेस. तर काय सांगितलंय,
when function is called by a program, then address of actual argument is copied to the formal argument, then this function is also called by reference method. So integer swap, integer star a star b, where me swap and x and y, दोनों तो हम call by reference method. लक्षात आहे इंटिजर स्टार a स्टार b आणि अशा पद्धतीने तर स्टार यूज करायचे. लक्षात आहे. तर या पार्ट मध्ये आपण array म्हणजे काय हे बघितलेलं आहे. arrayचे सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. त्याच्यानंतर पॉइंटर म्हणजे काय, त्याचे ॲडव्हांटेजेस. त्याच्यानंतर पॉइंटर आणि त्याचे दोन टाइप्स, कॉल बाय व्हॅल्यू मेथड आणि कॉल बाय रेफरन्स मेथड एक्झाम्पल द्वारे आपण प्रूव्ह केले. नेक्स्ट लेक्चरला आपण array आणि पॉइंटर वरती आपण C++ चे नेक्स्ट लेक्चरला प्रोग्राम वगैरे. ठीक आहे.